अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरती सुरू करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी। पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ रद्द करून आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची भरती करण्यात यावी। यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी कालपासून कळवण कोल्हापूर फाट्यावर चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 4 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे अभोणा ते कळवण नाशिक रस्त्यावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार जोरदार हल्लाबोल करत शासनाचा निषेध करण्यात आलाय। तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिलाय। यावेळी विविध आदिवासी संघटना, पदाधिकारी, समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते। काय वाटतं आपल्याला एकंदरीत? नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचे। तसं बघायला गेलं तर सत्ताधार पक्षांनी यायला पाहिजे होतं। शेवटी समाज आहे, समाजाला एकटं सोडून त्यांना चालणार नाही। शेवटी समाजातच यावं लागणार आहे, समाजातच मरावं लागणार आहे। त्यांना यायला पाहिजे होतं त्यांनी। काय वाटतं एकंदरीत जे काही 17 संवर्ग पेसा भरती अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मोर्चे करून दिलेला नाही। 1 ऑगस्ट पासून तर आज 21 ऑगस्ट आहे, अद्याप तरी या सरकारकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रत्युत्तर या मोर्चेकरूंना दिला गेलेला नाही। तसं बघायला गेलं सरकार झोपलेलं आहे आणि सरकारची झोप उडवणार म्हणजे आदिवासी उडवणार। हे झोपलेलं हे सरकार आहे, झोपलेलं सरकार। यांना जर आम्ही मनावर जर घेतलं तर 2 दिवसात याच्या झोपा सुद्धा उडू शकतात। नव्हता किंवा हे आंदोलन नव्हतं। इथं आदिवासी म्हणून जे आपले आदिवासी बांधव जे नाशिकला 13 जिल्ह्यातील उपोषणाला बसले ते मुलं, त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। म्हणून आम्ही त्या सत्ताधारी असलेल्या सगळं पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो। पासून नाशिक येथे गोल क्लब मैदानावर आदिवासी पेसा भरती संदर्भात आंदोलन चालू आहे। ते बेमुदत आंदोलन आहे आणि सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून आज 21 तारखेपासून आम्ही सगळ्या 13 जिल्ह्यामध्ये सगळ्या आदिवासी बांधवांनी त्यांना पाठिंब्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। आज जवळपास 1 ऑगस्ट ते आज 21 ऑगस्ट आहे, अद्याप देखील शासनाने दखल घेतलेली नाही आपल्या मागण्यांची। काय यापुढे कसं नियोजन असणार आहे? काय नेमकं कशी रणनीती आता यापुढची असणार? नक्कीच आज जर शासनाने याबाबत दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही सर्व सरकारी कार्यालय फक्त दवाखाने सोडून सगळ्या कार्यालयांना टाळेबंद आम्ही लावणार आहोत। आणि जे रस्त्यावर पुन्हा ज्या ठिकाणी रस्ते खेड्यात असो, शहरात असतो, मोठ्या सिटीमध्ये असो, सगळे रस्ते सुद्धा आम्ही बंद करणार आहोत। आणि हेही जर त्यांनी सरकारने दखल घेतली नाही तर आमच्या आदिवासी पट्ट्यामधून जेही रेल्वे जातात त्या रेल्वे ट्रॅकवर आम्ही बसणार आहोत आणि रेल्वेवर गाड्या पण अडवणार आहोत। तरुणांचं भविष्य या ठिकाणी अंधारात जाण्याची शक्यता आहे। म्हणून आज या ठिकाणी सर्व जेवढी आदिवासी समाजातील विविध जमातीतील जे लोक आहेत, त्याचे तरुण असतील, वृद्ध असतील, महिला असतील, भगिनी असतील, या सर्व आज या कळवणच्या कोल्हापूर फाटा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा चक्काजाम आंदोलन जो आहे तो चालू आहे। आणि हा आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी या चक्काजाम आंदोलनातून बाहेर जाणार नाही, या ठिकाणी चालूच असणार। आणि आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना असं आवाहन करतो, जर तुम्ही आम्हाला हलक्यात जर घेत असाल तर येणाऱ्या काळात आमची पण हिंमत आहे की आम्ही तुम्हाला बसू शकतो। कारण ही तरुणाई आहे आणि ही तरुणाई देशाचं भविष्य आहे। या तरुणाच्या मनगडात रक्त आहे की सरकार बनवायचं आणि सरकार बिघडवायची ही देखील त्यांची ताकद आहे। म्हणून कुठल्याही लोकप्रतिनिधीने याच्यात भुलीत राहू नये की आमच्याजवळ पैसा आहे आणि आम्ही सहज यांना विकत घेऊ शकतो। ही तरुण पिढी आहे, तुम्हाला भुलणार नाही। आणि येणाऱ्या या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही आमच्या पाठीशी जर राहिला नाहीत तर तुम्हाला त्यावेळी नक्कीच तुमची जागा दाखवली जाईल। म्हणून तुम्ही आता जागृत व्हा आणि या तरुणांच्या पाठीशी उभे राहावं असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि आज देखील जे घरांमध्ये, गावांमध्ये जे तरुण आंदोलनात सामील झाले नाहीत त्यांना देखील माझं या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी या आंदोलनात यावं असं मी त्यांना विनंती करतो। जय आदिवासी, जय जोहार। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।